नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आता 3,000 रुपये सरकार देणार आहे। या संदर्भातील जो काही फॉर्म आहे तो तुम्हाला भरून द्यायचा आहे आणि या योजनेअंतर्गत कोणते ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत याची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री वयोश्री योजनेची थोडक्यात माहिती घेऊया। 6 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने GR काढला होता। या GR मध्ये या योजनेची थोडक्यात माहिती सांगितली होती। तर या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना। या योजनेचे जे काही ध्येय व उद्दिष्ट आहे ते या GR मध्ये दिलेले आहे, जसे की राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी किंवा त्यांना वयोमानाने जे काही अपंग असेल, अशक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी हे 3,000 रुपये मिळणार आहेत। जसे की ही रक्कम एक वेळ म्हणजेच एक रकमी असणार आहे, म्हणजेच वर्षातून एकदा 3,000 रुपये मिळणार आहे। ही रक्कम साधनं उपकरणं खरेदी करायची असतील तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता। ही रक्कम आधार संलग्न बँकेमध्ये म्हणजेच DPT मार्फत सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे। फक्त याची पात्रता 65 वर्ष व त्यावरील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फॉर्म भरता येणार आहे। योजनेचे स्वरूप सुद्धा दिलेले आहे, जसे की तुम्हाला यामधील काही वस्तू घ्यायच्या असतील तर तुम्ही या 3,000 रुपयांचा वापर करू शकता, जसे चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टील व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, तसेच लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर अशा प्रकारचं तुम्ही जे काही उपकरण आहे ते खरेदी करू शकता। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। थेट लाभ वितरण DBT प्रणालीद्वारे 3,000च्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येणार आहे। या योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हास्तरीय समिती यांचा सहभाग असेल। म्हणजेच तुम्हाला हा जो काही फॉर्म आहे तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे, अजून याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही। फॉर्म हा फक्त ऑफलाईनच आहे। आता फॉर्म बघूयात आणि त्यामध्ये माहिती काय भरायची, फॉर्म कसा भरायचा, कागदपत्रे कोणते जोडायचे आणि हा फॉर्म तुम्हाला भरून समाज कल्याण विभागामध्ये द्यायचा आहे। तो फॉर्म मी तुम्हाला दाखवत आहे। तर हा जो फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेला आहे। याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेस लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा जो फॉर्म आहे यामध्ये पासपोर्ट साईज फोटो इथे कॉर्नरमध्ये चिटकवायचा आहे आणि त्यानंतर नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख हे सगळं तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर जात असेल तर जात, पोटजात असेल तर पोटजात आणि त्यानंतर शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्डचा नंबर, वार्षिक उत्पन्न किती आहे, बँकेचे नाव, बँकेचे पत्ता, बँकेचा शाखा कोणती आहे ते आणि खाते क्रमांक, IFSC कोड आणि त्यानंतर ही सगळी माहिती भरून कागदपत्रे कोणती जोडलेली आहेत ते लिहायचं आहे। आधार कार्ड जर जोडलेले आहेत तर आहे लिहायचं आणि नसेल तर नाही लिहायचं। तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, 2 फोटो, उत्पन्नाचा दाखला हे सर्व लागणार आहे। तसेच या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर स्वघोषणापत्र देखील लागणार आहे। शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड लागणार आहे, वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र आणि त्यानंतर नाव लिहून या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे। घोषणापत्राचे फॉर्मॅट तुम्हाला त्याच्या सुद्धा प्रिंट काढून त्यासोबत जोडायचे आहे। कागदपत्रे जोडा आणि समाज कल्याण विभागामध्ये तुमचा हा जो काही फॉर्म आहे तो जमा करायचा आहे। तर अशा प्रकारचा मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।